केले चिन्हाचे स्वागत। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आले। त्यांचे सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुतारी वाजवून उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदारपणे स्वागत केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, शफीक शेख आदी उपस्थित होते। शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 57 वर्ष पूर्ण झाली आहे। त्या दिवशीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी हे चिन्ह दिले आहे। भारतामध्ये लोकशाहीच्या तत्वाची पायमल्ली जी होत आहे तिच्या विरुद्ध रणशिंग फुंकण्याचे काम ही तुतारी करणार आहे। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्रात खून केला जात आहे। त्यांच्या विरुद्ध ही तुतारी जनमानसांच्या माध्यमातून फुंकली जाईल याबाबत आम्हा सर्वांनाच ही खात्री आहे। तुतारी हे शुभचिन्ह आहे। या तुतारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामान्य माणसांपर्यंत प्रत्येक शुभ कार्यात तुतारीच्या आवाजाने सुरुवात होत असते। कोणत्याही रणांगणात तुतारी फुंकूनच सुरुवात केली जाते। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले। महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कांठळल्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांसाठी गौरवास्पद बाब आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तालाही हादरवून सोडवण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज झाली असल्याचे सुनील माने यांनी सांगितले। संसदेला काल 58 वर्ष पूर्ण झाली आणि त्या ठिकाणी देवाच्या काठीचा आवाज नाही। काल संध्याकाळी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षाला तुतारी चिन्ह दिलं। ही तुतारी या देशामध्ये लोकशाहीचं जे पतन आहे त्याच्या विरुद्ध फुंकण्याचं काम आहे। ज्या ठिकाणी आज शाहू फुले आंबेडकर विचार या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गाडण्याचं काम जे भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय, या ठिकाणी दडपशाहीचं राजकारण सुरू आहे, त्याच्या विरुद्ध ही तुतारी फुंकण्याचं काम कालपासून सुरू झालं आहे। मला विशेषतः आनंद वाटतोय की त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं जी आमच्या पक्षानं चिन्ह मागितली होती परंतु त्यापैकी कुठलंही चिन्ह न देता त्यांना परमेश्वरानं सुबुद्धी दिली आणि देवाचं करणी नारळात पाणी असं म्हणतात ना, त्याप्रमाणे या ठिकाणी विजयाचं तुतारी आज आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मभूमीतनं आम्ही फुंकलेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की त्या ठिकाणी विजयाची तुतारी आपण सामान्य माणसापर्यंत घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह सामान्य लोकांपर्यंत जाईल कसं यासाठी प्रयत्न करावा। आज मी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं धन्यवाद मानतो की खऱ्या अर्थानं अंधाराला काळोखाला भेदण्याचं काम एक तुतारी दे मज जी केशवसुतांची कविता आहे त्या पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, महाराष्ट्रातली जनता ही राष्ट्रवादी पक्षाची तुतारी फुंकून हे जुलमी सरकार या ठिकाणी राज्यातनं देशातनं घालवण्याचं काम निश्चित करतील ही मला खात्री आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.